वेदसे चरित्र केले नारायणे, रामलता बोधने राखिताये. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. हे सोंग सारिले या रूपे अनंते, पुढेही बहुते करणे आहे. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा करू प्रथम, वर्णानामर्थ संघानां, रसानां छन्दसामपि, मंगलानां च कर्तारो, वंदे वाणी विनायको. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याय विहितवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय
हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। चलत्कुण्डलम्बुसुनेत्रं विशालं प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नि आता विठ्ठला। एदसे चरित्र केले नारायणी रांगता गोदने राखिताये माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा। पवित्र कार्तिक मासाच्या या पवित्र कालखंडामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या समाधी सोहळ्याचा अतिशय रम्य असा हा काळ, पवित्र काळ आणि उत्पत्ती एकादशीचा कालचा उत्सव साजरा केल्यानंतर आज त्या एकादशीचं पारणं करण्याकरता द्वादशीला काल्याच्या माध्यमातून पुन्हा आपण एकत्रित आलेलो आहोत। मी काल बऱ्याच गोष्टी बोलून गेलोय। राऊत परिवाराच्या वतीनं 3 पिढ्या आहेत इथे, 3 पिढ्या आहेत। जे मुरलीधरजी काका होते त्यांच्या पत्नी आमच्या काकू असणाऱ्या वच्छलाताई, त्यांचे 3 चिरंजीव नरेश भाऊ, अरविंद भाऊ आणि चंद्रशेखर भाऊ। सहसा माझी नावं पाठ होत नाहीत चंद्रशेखर भाऊ, पण इथं आल्यावर काय सगळं घरच्या सारखंच झालं। मी इतका चहा कमीत कमी 4-5 वर्षात पिलो नसल, चहा आणि कॉफी जितका इथं कालपासून पिलो, खरंच नाही पिलो मी। घरात चहा दूध काहीच पित नाही, पण प्रेमामध्ये अशी शक्ती असते, जिव्हाळ्यामध्ये आपुलकीमध्ये अशी शक्ती असते। आणि माझं एक सूत्र आहे, नियम मोडला तर चालेल, प्रेम मोडू नये कोणाचं। मोड द्या, नियम मोडला तर काही फरक पडत नाही। असं काही नियमासाठी माणसाने कट्टर नसावं। माझा नियम आहे एकादशीच्या मौनाचा। बरेच वर्ष झाले एकादशीला मी मौन करतो, काल सोडून दिलं। आणि मग काही लोक जे असतात ना, महाराज आज मौन नाही का, पण तू काऊन बोलतो? मी तर इतक्या वर्षापासून करत होतो, तू कशाला बोलून राहिला? आणि अशा कालखंडामध्ये जिथं प्रेम मिळते, आणि मी काही विषय सोडून बोलतो असं नाही, काला या शब्दाचा अर्थच प्रेम आहे। काला म्हणजे दुसरं तिसरं काही नाही। अरे दही भात काय कुठं भेटत नाही का? मुरमुरे कुठं भेटत नाही का? लाह्या कुठं भेटत नाही का? पण या काल्याच्या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन असं आलेलं आहे। तुकोबाराय म्हणतात की हा जो काला आहे, वैकुंठी तो ऐसे नाही,
तुकोबारायांचे शब्द आहे. आणि हा अभंग आमच्या मारुती बाबा कुरेकरांचा फेवरेट अभंग आहे. काल्याला बहुतेक हाच अभंग घेतात ते. उपजोनिया पुढती काला खाऊ दे, वैकुंठात भेटत नाही. मग दोन जणांनी काला केला बरं. एक काला केला तो कृष्ण परमात्म्यानं, जो काला यमुनेच्या वाळवंटामध्ये वृंदावनामध्ये केला. आणि एक काला केला माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी, त्यांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये काला केला. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञानराज ज्ञानोबारायांनी काला केला. म्हणजे वारकरी संप्रदायातला जो देव आहे त्या देवानंही काला केला. आणि वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानोबाराय त्यांनी सुद्धा काला केला. कारण दोघ जण वेगळे नव्हतेच, एकच आहे. विठ्ठला मी या बाबतीमध्ये बरेच वर्णन करू शकतो. आजचा तो दिवसही आहे, माऊलीच्या समाधी सोहळ्याचा आहे. अजून थोडस पुढे जाऊन बोलू. तुम्ही म्हणसाल जागेवरूनच बोला ना, आता पुढे काय आमच्या अंगावर येतं का? पुढे जाऊन बोलू. या शब्दाचा अर्थ कदाचित तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. जे गोष्ट करण्याकरता, जे कार्य करण्याकरता देव कमी पडला, ते काम करण्याकरता देवानच ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतार घेतला. समोर समोर येऊन जा थोडे. विठ्ठला विठ्ठला माऊली ज्ञानेश्वर महाराज की. हरकत नाही, कारण की आपली संख्या इतकी चांगली आहे की माईक नसला तरी काही फरक पडणार नाही. आणि बरेच दिवस झाले विदाऊट माईकचं कीर्तन करण्याचा आनंदही आला नाही. म्हणून ऐका, नीट ऐका, माझे शब्द तुम्हाला ऐकू येईल. माझा आवाज थोडासा आहे, बरोबर कामापुरता आहे. ज्ञानोबारायांनी सुद्धा काला वाटला. माझा ज्ञानराज गोपाळासी लायावाटी. आणि पांडुरंग परमात्म्यानं म्हणजे कृष्ण परमात्म्यानं सुद्धा काला केला. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. दोघही एकच आहेत. माझा मुद्दा हा चालू होता की दोघही एकच आहेत असं कसं काय म्हणता. तर जे कार्य करण्याकरता देवानं भगवद्गीता सांगितली, पण कोणाला सांगितली? अर्जुनाला सांगितली. आणि अर्जुनाला सांगितल्यानंतर त्याचं वर्णनही आलेलं आहे की जे अर्जुनाच्या योग्यतेचे असतील त्यांनी ती ऐकावी. पण देवानं कोणाला सांगितले? फक्त अर्जुनाला सांगितले. बाकीच्यांना ऐकू गेली, बाकीच्यांना ऐकूच गेली नाही. विठ्ठल पण ज्ञानोबारायांनी, एक संत आहेत चंदूभाऊ, त्यांचं नाव आहे वरदानंद भारती. वरदानंद भारती यांनी असं वर्णन केलेलं आहे की जे कार्य कृष्ण परमात्मा गीतेच्या माध्यमातून करू शकले नाही, त्यांना वाटलं काहीतरी उणीव राहिली. ती उणीव पूर्ण भरून करण्याकरता त्यांनी ज्ञानोबारायांच्या रूपाने अवतार घेतला आणि ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्या हातात दिला. म्हणून दोघही एकच आहे. आणि ज्ञानोबाराय सुद्धा स्वतःला गवळण म्हणतात. ज्ञानोबाराय सुद्धा स्वतःना गोपी म्हणून घेतात. आणि कृष्ण जर कळला असेल ना, फक्त गवळणींना कळला. कृष्ण दुसऱ्याला कळला नाही, कळलाच नाही दुसऱ्या. बरेच आजही बरीच लोक कृष्णाच्या चरित्रावर बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीचं वर्णन करतात. वास्तविक कृष्णाचं चरित्र फार वेगळं आहे. ज्ञानोबारायांना विचारलं, ज्ञानोबाराय तुम्ही काही अभंग असे केले की त्या अभंगामध्ये तुम्ही बोलत असताना तुम्ही पुरुष असूनही तुम्ही स्वतःला स्त्री म्हणून घेता. रूप पाहता सुख झाले हो. मागची मंडळी ए दादा,
विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय म्हणतात की तुम्हाला असं दिसत असेल हा पुरुष आहे, हा स्त्री आहे, हा या जातीचा आहे, हा त्या जातीचा आहे. आमची परिस्थिती काय माहित आहे? यती कुळ माझे गेले हार ज्ञानोबारायांनी गवळणीच्या माध्यमातून वर्णन केलेला याती कुळ माझे कोणती याती आहे, कोणतं कुळ आहे? अरे आम्हाला काही माहित नाही. आमची फक्त एकच अवस्था झालेली आहे, श्रीरंगा वाचुनी आम्हाला काही कळत नाही. देवाशिवाय आम्हाला काही कळत नाही आणि देवाशिवाय काहीच न कळणं हीच तर अवस्था आहे. आणि हा देव लहान नाही, हा देव व्यापक आहे. देव व्यापक आहे. हा देव कळला गवळणींना आणि म्हणून भक्ती कशी करायची याचं वर्णन करत असताना वर्णन आलेलं आहे. यथा व्रज गोपिका, त्यांच्यासारखी करायची, त्यांच्यासारखी करायची. काहो महाराज, काहो महाराज, कृष्णानं नेमकं केलं काय? आणि वारकरी संप्रदायाचं कोणतंही कार्य असू द्या, 15 दिवसाचं असू द्या, 1 महिन्याचं असू द्या, वारीचं असू द्या, काहीही असू द्या, त्या कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा विचार केल्याशिवाय त्या कार्याची पूर्णता होत नाही. आणि म्हणून काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र देव कृष्ण परमात्म्याचं जे चरित्र आहे त्या चरित्राचा उच्चार करायचा. आणि एक मुद्दा जो सांगतो ना त्याच्यावर फार लक्ष द्या. कदाचित थोडस याचा विचार केला नसेल. आमचं एक चूक काय होते माहित आहे? आम्ही देव जे करतो ते करण्याचा विचार करतो. हे चुकीचं आहे. देवासारखा आपल्याला करता येत नाही. कोणताही देव असेल. परशुरामानं त्याच्या आईचं मुंडकं उडवलं होतं. काय शिकता परशुरामाकडून? कृष्ण परमात्म्याच्या अशा बऱ्याच लीला आहेत का त्या लीलेचा विचार करत असताना आपल्याला थोडीशी अडचण आहे. रामासारखं वागा, रामासारखं वागा हे सगळं सांगतात, पण मला एक गोष्ट सांगा, आज कोण रामासारखं वागते? कोण वागत? आणि वागणं शक्य आहे का? शक्य आहे का? आपल्या बजेटच्या बाहेरची गोष्ट आहे. ऐकण्याकरता गोड वाटते,
ऐकण्याकरता गोड वाटते. तुम्हाला त्याच्यापेक्षा एक चांगला उपाय सांगतो. सामान्य माणूस जर असेल तर त्याचं गुणगान करू नका, त्याच्यापाशी असणारे जे गुण आहेत ते गुण ग्रहण करा. सामान्य माणसाचं गुणगान नको, त्याचा गुण ग्राहकता असली पाहिजे. आणि देवाचं जे आहे ना, गुण ग्रहण करू नका, त्याचं गुणगान करा. आणि म्हणून सगळ्या संतांनी काय केलं, गायीनं ते लीला चरित्र पवार. कोणी असं म्हणत नाही की आम्ही देवानं जे केलं ते करायचं आहे. अरे करायचंच जर असेल तर संतांनी जे करायचं आहे केलं ना ते करायचं आहे. करू संती केले, देवानं केलं ते करायचं नाही. पण मला कृष्णाचं फार नवल वाटते, आणि कृष्ण खरंच नवलच आहे. नवल केवळ केवळ देव म्हणजे नवल आहे, कृष्ण परमात्मा म्हणजे नवल आहे. कृष्णाचं एक वैशिष्ट्य आहे, कृष्णानं युद्ध नाहीत केले पण जिंकला. युद्ध नाही केले. अजून एक वाक्य बोलू, कृष्णानं शरबाण नाही चालवले, स्वरबाण चालवले. शरबाण नाही. विठ्ठला विठ्ठला आणि कृष्णाचे स्वरबाण जे आहेत ना ते काय काम करायचे, काय काम करायचे. कृष्ण जेव्हा गोकुळ वृंदावन सोडून निघून गेले ना, त्या कृष्णाची जे स्वर होते, जी स्वर फक्त जिवंत माणसावर प्रभाव टाकत होते, याच्यामध्ये नवल नाही. ज्या गायी होत्यात ना त्या गायी सुद्धा कृष्णाच्या त्या स्वरानं मोहित होत होत्या. आहार सावरिया वाजू लागली. आणि ती मुरली वाजल्यानंतर नाथ महाराजांच्या गौरवी फार सुंदर आहे. तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडिला कानी, विवळ झाले अंतकरणी निघर नंदा विसरले. आणि काय मुरली वाजवली. कृष्णाची एक गाय होती, तिचं नाव होतं गंगी गाय. कृष्ण परमात्मा गोकुळ सोडून निघून गेले, वृंदावन सोडून निघून गेले. ती गंगी नावाची गाय जी होती ना ती वाट पाहायची, चारा खात नव्हती. नंद बाबा यशोदा त्या गाईला चारा टाकायचे, चारा खात नव्हती, चारा खात नव्हती. कोणीतरी विचारलं ही चारा का खात नाही. सगळेजण म्हणू लागले कारण की तिला चारा नव्हता गोड लागत, कृष्णाचा स्वर गोड लागत होता. आहार ज्या पद्धतीनं एखादी आई आपला मुलगा रडत जर असेल तर रडत असताना त्याला गोष्टी सांगते, शब्दाच्या माध्यमातून चूप करते,
तशी संसाराच्या तापानं तापलेल्या जो गवळणी होत्या, गोपाळ होते, त्यांचा तो ताप शांत करण्याकरता कृष्णाची मुरली काम करत होती. कृष्णाने शब्दबाण चालवले. महाभारताचं युद्ध जर पांडव जिंकू शकले असतील तर त्याच्यामध्ये एकच कारण आहे, यानं तर शस्त्र टाकले होते हो. अर्जुनानं शस्त्र टाकले होते आणि त्यानं कारण काय सांगितलं होतं? मी कोणासोबत भांडू? कवणा ते म्या झुंजावे. अरे माझेच आहेत ना, हा माझा गुरु, हा माझा आजोबा, हा माझा काका, हे माझे भाऊ, मी यांच्यासोबत युद्ध करू? दोन थोडस विचार करण्यासारख्या गोष्टी आहे. रामायणामध्ये प्रभू रामचंद्राचं चरित्र जे आहे ते भावासाठी सगळं सोडण्याकरता प्रभू रामचंद्र तयार झाले. आणि तेच राम जे आहेत ते राम जेव्हा कृष्ण बनून आले तेव्हा महाभारतामध्ये त्याच रामानं कौरवांसोबत पांडवांना भांडण करायला लावले. विठ्ठला दोघं एकच आहेत ना, दोघं एकच आहेत ना. त्याचं कारण आहे, रामानं भरता करता राज्य सोडायला तयार झाले. भरत तसा होता. कौरव जर तसे असते तर कृष्ण परमात्म्यानं लढाई होऊ दिली नसती. बरेच लोक म्हणतात की काय हो असं का झालं? कृष्णाला युद्ध थांबवता आलं नसतं का? कृष्णाला युद्ध थांबवता आलं नसतं का? कृष्णाला युद्ध थांबवता आलं असतं, पण कृष्णाचा अवतार जो आहे ना तो युद्ध थांबवणं किंवा युद्ध तयार करणं याच्याकरता नाही आहे. कृष्णाचा अवतार जो आहे तो धर्माची संस्थापना करण्याकरता आहे. आणि तीच गोष्ट अभंगाच्या शेवटच्या जगद्गुरु तुकोबाराय कृष्ण परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन सांगतात. आहे तुका म्हणे धर्मसंस्था, धर्मा करता. आणि धर्म लज्जित होऊ नये, धर्म त्याला ग्लानी येऊ नये, हे मुख्य काम केलं कृष्ण. रामानंही तेच काम केलं, पण रामाची काम करण्याची मेथड वेगळी होती. रामानं माणूस बनून कार्य केलं, म्हणून सामर्थ्य असूनही स्वातंत्र्य जे आहे स्वातंत्र्य नव्हतं. कृष्णाकडं सामर्थ्यही आहे, स्वातंत्र्यही आहे. फारच वेगळं चरित्र आहे. तुम्ही आमचं दुर्दैव काय झालं माहित आहे का? काल्याचं कीर्तनाची चव तर इतकी घालवली लोकांना, इतकी घालवलेली आहे
का सगळ्याला काय वाटते काला म्हणजे काहीतरी खोड्या आहे, ते आहे, खोड्या आहेत, सगळं आहे, पण त्या काल्याचे भाव आम्हाला कळत नाही. काला प्रसाद आहे. प्रसाद म्हणजे सगळं केल्यानंतर भेटणार आहे ते. आणि म्हणून कधीही काल्याचा कीर्तनकार कोणीतरी जबाबदार असला पाहिजे अशी हे होती. हा जुना काळ होता का काल्याचा कीर्तनकार कोणीतरी जबाबदार असला पाहिजे. आताचा काळ असा आहे का ज्याला आजच्या काळातल्या गवळणी चांगल्या म्हणता येतात त्याचा काला पाहिजे, त्याचा काला पाहिजे. मग ते कोणती गवळण म्हणावं लागते? ती गवळण अनंतराव सगळ्यात जास्त आवडते. ते आमच्या यायनं ते रिंगटोन ठेवली तर ते म्हणे लवकर बंद करा म्हणे. विठ्ठल विठ्ठल. त्या गवळणीमध्ये काय सुंदर भाव आहे, काय सुंदर भाव. ते पण वाचली, त्यालाही वाटलं रडू नको बाळा, मी कुठं चालली, जाय ना बाबा तू. हे स्वरचित ज्या गवळणी आहेत ना याच्यामध्ये आनंद येत नाही हो. काय गवळणी होत्या निळोबारायांच्या, काय गवळणी होत्या नाथ महाराजांच्या. सगळ्यात जास्त गवळणी नाथबाबांच्या आहेत. काय सुंदर आहे. तुकोबारायांच्या गवळणी फार सुंदर आहे. आली ये धावती धावती भेट होई, आली ये धावती धावती भेट होई, आली ये धावती धावती भेट होई, आली ये धावती धावती भेट काय सुंदर वाटायच्या. भाव किती सुंदर आहे. जळो आता संसारो कै ओ शेवट पुरे, तुकयाच्या स्वामी गोपाळा लागी प्राण सुरे. माझा प्राण त्या देवा करता गोपाळा करता आणि ज्यांचा ज्यांचा प्राण गोपाळां करता कासावीस झाला. प्राण आमचा जीव दोघांकरता कासावीस होण्यामध्ये फायदा आहे. एक देवा करता, एक संता करता. समाधी सोहळ्याचा काळ चालू आहे. समाधी सोहळ्यामध्ये सगळ्या संतांचं अंतःकरण कासावीस झालेलं आहे. कारण उद्यापासून आम्हाला आमचे माऊली असणारे, आमची आई असणारे ज्ञानोबा राय, माझी ज्ञानराज माऊली उद्यापासून दिसणार नाही. नामा म्हणे संत कासावीस सारे, लाविती पदर डोळी असे. सगळे संत कासावीस झाले. ते संत कोण आहेत? जे देहभाव विसरलेले आहेत. ते संत कोण आहेत? जे देहाला स्वतःचं स्वरूप समजत नाही. पण ज्ञानोबारायांनी इतकं प्रेम दिलं, ज्ञानोबारायांनी इतकं प्रेम दिलं. ज्ञानोबारायांनी दिलेला काला म्हणजे हाच प्रेम आहे. कृष्ण परमात्म्याने म्हटलं, अरे
हे जे प्रेम आहे, जेव्हा प्रभू रामचंद्र होते तेव्हा प्रभू रामचंद्रांनी हे प्रेम जे वाटलं ना, तेव्हा ते प्रेम ज्यांना वाटलं ते माकड होते, ते वानर होते. जेव्हा कृष्ण परमात्म्याचा अवतार झाला आणि कृष्ण परमात्म्याने हे प्रेम वाटलं, हा काला वाटला, ते गोपाळ होते. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी हे प्रेम ज्यांना ज्यांना वाटलं ना, तेच वारकरी आहे. वारकरी संप्रदाय उभा केला म्हणजे नेमकं काय केलं? प्रेम वाटलं. हा प्रेमाचा काला आम्हाला भेटला पाहिजे. आणि हा काला करणं म्हणजे नेमकं काय आहे? अधर्म जो आहे त्या अधर्माला दूर सारून धर्म कार्य करण्याकरता प्रयत्न करतो. ज्ञानोबारायांनी सुद्धा हेच केलं. आम्ही ज्ञानेश्वरी हे नाव घेतो. ज्ञानेश्वरी नाव ज्ञानोबारायांनी दिलेलं नाही. ज्ञानेश्वरी नाव दिलेलं जे आहे ते जनाबाईनं दिलेलं आहे. वाचावी ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला कोणतं नाव दिलं तुम्हाला माहित आहे? नाही. ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीला काय म्हटलेलं आहे? ओवी आहे ज्ञानेश्वरीमध्ये, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले, एथ माझे ते उरले पायकपण. ज्ञानेश्वरी म्हणजे धर्म कीर्तन आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी जे कार्य केलेलं आहे ते कार्य म्हणजे काय आहे? धर्माचे पालन, आपण एखादा दंडारातलं काहीतरी बरं वाटते, लोकांना थोडं प्रसन्न वाटते. वा 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 महाराजांनी धर्माचे पालन, तुकोबारायांनी तेच केलं, नाथबाबांनी तेच केलं, सगळ्या संतांनी केलं. का केलं? देवाने धर्म संस्थापना करण्याकरता अवतार का घेतला? याचं धर्म म्हणजे नेमकं काय? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध हा काही लोकांचा गटसमूह आहे ज्यांची जीवन पद्धती एकसारखी आहे. धर्म एकच असतो. धर्म एकच असतो, धर्म वेगळे नसतात. कबीर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. कबीरा कुआ एक है पनिहारी अनेक, बर्तन सबके न्यारे है पानी सब में एक. खूप मोठे भांडे आहेत, एकमेकांचे भांडे एक आहे. त्या भांड्यामध्ये असणारं पाणी जे आहे, पाण्यामध्ये भेद नाही, पाणी एकच आहे. धर्म एकच आहे. धर्म एकच आहे. कोणता धर्म आहे? खरा तो एकची जगाला. दुसरा कोणता धर्म आहे? माणूस माणसासोबत प्रेमाने वागला पाहिजे, माणूस माणसासोबत आपुलकीनं वागला पाहिजे. दुसरा धर्म कोणता आहे? आणि याच्याकरता काय केलं पाहिजे? याच्याकरता परंपरेचं निर्वहन केलं पाहिजे. त्या परंपरेवर काल आम्ही प्रकाश टाकला. आणि परंपरा जेव्हा प्रवाही असते ना, जे वाहत असते ते आपोआप कचऱ्याला किनाऱ्यावर फेकते. जे वाहत आहे ते आपोआप कचऱ्याला किनाऱ्यावर फेकते. आणि जे साचलेलं आहे ते दुर्गंध दिल्याशिवाय राहत नाही. आमचं ज्ञानही वाहत असावं. ते जर एका जागेवर स्थिर झालं, डबकं झाल्यावर दुर्गंध आल्याशिवाय राहत नाही. वारकरी संप्रदाय डबकं नाही आहे, वाहतं पाणी आहे. तुम्ही नाथ संप्रदायाचे आहात या, तुम्ही दत्त संप्रदायाचे आहात या, तुम्ही चैतन्य संप्रदायाचे आहात या. सकळासी येथे हा वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदायाने संतांनी जे कार्य केलं त्याच्यामुळं धर्म टिकून आहे. हे जे स्वतःला धर्म मार्तंड वगैरे स्वतःला म्हणून घेतात ना, यांनी नाही धर्म टिकवला. धर्म टिकतो कशाने माहित आहे? काल मी ते बोलून गेलो होतो, एथ वडील जे जे करती. कशालाही धर्म टिकवता येत नाही. आज धर्म टिकत नाही हीच तर अडचण आहे.
आज धर्म कुठं टिकतोय? कोणता धर्म टिकतोय? पितृधर्म आहे, मातृधर्म आहे, विद्यार्थी धर्म आहे, शिक्षकाचा धर्म आहे, नागरिक म्हणून आपला देशाप्रती काहीतरी एक धर्म आहे. आमचा धर्म आहे ना, आम्ही काय करतो? कुठे टिकतो? आणि कोणाला काही सोयरसुतक पडलेलं नाही आहे, कोणाला काही सोयरसुतक पडलं नाही. आमची परिस्थिती तर अशी झालेली आहे, ज्या डांगीवर आम्ही बसलेलो आहे ना, तीच डांग आम्ही तोडून राहिलो. ही आमची परिस्थिती आहे. आणि मग याच्यातून वाचवणारा कोण आहे? कोण आहे याच्यातून वाचवणारा? पण जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, कारण धर्म हे देवाचं स्वरूप आहे, धर्माची तू, आणि त्या धर्माला जर त्रास झाला तर देवाला त्रास होतो. तुम्ही म्हणसाल कोणत्या धर्माला? धर्म ही काही वस्तू नाही आहे, धर्म म्हणजे काही संघटन नाही आहे, धर्म ही जीवन पद्धती आहे. धर्म, बरेच लोक म्हणतात लोक धर्माला मानत नाहीत, लोक मानत नाहीत, याच्यामध्ये दोष कोणाचा? याच्यामध्ये दोष कोणाचा? मग एक बाबा आमच्याकडे आले होते, ते म्हणत होते महाराज तुम्ही काल कृती आणि वृत्ती याच्याविषयी सांगितलं. बरेच लोक असं वागतात तसं वागतात. लोक कसं वागावं हे आपल्या हातात. अजून सांगू बाबा, ज्याचं चरित्र आपण ऐकतोय ना, त्या कृष्ण परमात्म्याचं, कृष्ण परमात्म्याचे स्वतःचे लेकरं सुद्धा दारू पिऊन भांडणं केले त्यांनी. ऐकलंय चरित्र तुम्ही? यदुवंशाला शाप होता आणि कृष्ण स्वतःच्या लेकरांना वाचवू नाही शकला. जर तुमचं कर्म खराब असेल तर तुम्हाला देवही वाचवू शकत नाही. जर स्वतःच्या कुळाला तो वाचवू शकला नाही तर तुम्हाला कसं काय वाचेल? म्हणून धर्म हा कर्मावर अवलंबून आहे. आणि हे कर्म जेव्हा चुकायला प्रारंभ होते तेव्हा धर्माला ग्लानी येते. आणि जेव्हा जेव्हा जब जब होई धर्म की हानि, बाढ़ही असुराधम अभिमानी, जब जब होई धर्म की हानि. विठ्ठला आता जी मागून मंडळी येतील ना, त्यांनी जिथे जिथे जागा असेल तिथं ऍडजस्ट करा. मी कधीपर्यंत थांबू? तुम्ही तुमच्या सोयीनं याल ना, आम्हाला थांबावं लागेल, हे योग्य नाही ना. इकडे बसा. आणि विक्षेप नाही चालत, अवघड आहे. कीर्तन जीव आहे, कीर्तन प्राण आहे. तिथं विक्षेप झाला ना मग ते प्राण गेल्यासारखं होते. आता काय त्यांचं ते नेहमीचा जे ॲव्हरेज असते त्या याच्या पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे, ते कमी पडून राहिला. आता एक तर ते कमी काऊन पडलं, ते जेवणाच्या प्लेट आणि भांडे लागले ना, त्याने जागा घेतलेली आहे, त्याच्यामुळे जरा कमी पडली जागा. पण हरकत नाही, ऐका. ज्यांना बाहेर जागा, मोकळी जागा असेल बसा, तिथे बसा. आणि नाहीच ज्यांना ऐकायला भेटलं पूर्ण, काळजी करू नका, आजचं पूर्ण युट्यूबला अपलोड होईल. कालचं 1 तासाचं होईल, आजचं पूर्ण होईल. धर्माकरता फार प्रयत्न केला पाहिजे. कृष्ण परमात्म्याने प्रयत्न केला, धर्माची ग्लानी होऊ दिली नाही. आणि म्हणून अवतार जो आहे तो अवतार कशासाठी झाला आहे? तुका म्हणे धर्म संस्कार केला नारायणी अवतार. त्यांनी अवतार केला आणि अवतार करून कृष्ण परमात्म्याने या धर्माच्या कार्याकरता वेगवेगळ्या पद्धतीची सोंग घेतलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं कार्य, धर्म कार्य करत असताना त्यानं एकच कार्य केलेलं आहे. जे धर्म टिकवणारे भक्त आहेत त्या भक्तांना जेव्हा त्रास झाला तेव्हा कृष्ण परमात्म्यानं येण्याकरता उशीर लावला नाही. ती द्रौपदी धर्माचं स्वरूप आहे आणि त्या द्रौपदीला जेव्हा त्रास होऊ लागला आणि त्या द्रौपदीनं जेव्हा आवाज दिला, तुम बिन मोरी कौन तुम बिन मोरी
वस्त्रहरण होऊन राहिला. द्रौपदी धर्माचं प्रतीक आहे, द्रौपदी दयेचं प्रतीक आहे. अश्वत्थाम्यानं लेकरं मारले हो, तरीही अश्वत्थाम्याला माफ करायला लावणारी द्रौपदी आहे. आणि परमात्म्यानं स्वतः वस्त्र रूपानं अवतार घेतला. गजेंद्रानं धर्माचं पालन केलं आणि त्या गजेंद्रानं भगवंताचा धावा केला. धावा केल्यानंतर परमात्मा इतका कृपाळू आहे, परमात्मा इतका दयाळू आहे, परमात्मा इतका कनवाळू आहे. त्या परमात्म्यानं लगेच त्या गजेंद्राच्या उद्धाराकरता लगेच तिथं तो धावत धावत गेलेला आहे. हा म्हणे लक्ष्मी, थी म्हणे गजराज, हाती. हा म्हणताना लक्ष्मीपाशी होते आणि थी म्हटल्याबरोबर ते त्या हत्यापाशी आले आणि त्या हत्याला नकराच्या तावडीतून सुटवलं. भक्तांनी काळजीच करायची नाही. काही काही लोक म्हणतात महाराज भजन करून काय मिळते, काय मिळते. अरे कृष्ण परमात्म्याने गीतेमध्ये स्वतः सांगितलेला आहे, नमे भक्त प्रणच्छती, माझ्या भक्ताचा नाश मी होऊ देत नाही. नमे भक्त प्रणच्छती. मग जे काही काही जे ज्यांचा नाश होतात ते भक्त नसतात का? तुम्हीच समजून जा. जर नाश होते, जर त्यांच्या जीवनामध्ये चुकीच्या गोष्टी जर घडत असतील तर मग ते भक्त नाहीत. फक्त काय माळ घातली म्हणजे भक्त होते का? बरेच लोक तर माळ घालूनही दारू पितात. यांनी तर सांगितलं कीर्तनकारानं दारू पिली. विठ्ठल विठ्ठल. हे प्रदर्शन आहे. हे जे आहे ना, हे तुम्हाला बस बस राहू द्या राहू द्या. उशिरा आल्यानंतर जिथे जागा असेल तिथे बसत चला. आपण मधात येऊन हे काय, हे जुनी पद्धत होती. ते भटजी भटजी राहायचे ना, या 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 पाया पडा 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 पडा. ते आजच्या याच्यामध्ये नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, कीर्तन आहे. त्याच्यामुळे उशिरा आलं, दर्शन वगैरे करायचं नाही. जिथे जागा असेल तिथे बसून जायचं. आता मला थांबावंच लागलं. झालं, माझा विक्षेप गेला, माझा फ्लो. वाहत राहिलं पाहिजे, तुम्ही वाहूच देत नाही. मी मगाच सांगितलं ना, नाही वाहत राहिलं तर ते डबकं बनते, डबकं बनलं तर वास येते. आता स्प्रे कोण माराव? विठ्ठल विठ्ठल. माझा मुद्दा नीट आहे का? कृष्णाने काय केलं? कृष्णाने ज्यांना ज्यांना गरज होती ना त्यांना मदत केली. कृष्ण फार उदार आहे, कृष्ण फार दयाळू आहे. हे करत असताना धर्म ज्यांनी टिकवला त्यांच्याकरता परमात्म्यानं, आणि महाराज फार मोठा अनुभव आहे. मी जेव्हा बाळ्याभाऊ, मी नोकरी जेव्हा सोडली ना, मला खूप लोक म्हणायचे, महाराज असाल तुम्ही भजन करता, तुम्हाला आवड आहे, तुम्हाला हे सगळं आहे, पण इतकी सोपी गोष्ट नाही. जीवन जगण्याकरता फार कष्ट करावे लागतात. अशी अडचण आहे, तशी अडचण आहे, ही अडचण आहे. 19-20 वर्ष झाले, मला तर नाही जाणवलं. मला नाही जाणवलं. आम्ही वजन द्यायला तयार नाही. आमचा विश्वास आहे की नाही हाच मोठा प्रश्न आहे. एक वाक्य बोलू, पारमार्थिक आपलं जे हे जीवन आहे, लौकिक जीवन हे श्वासानं जगलं जाते. श्वास निघून गेला तर जीवन संपलं. लौकिक जीवन हे श्वासावर जगलं जाते, आध्यात्मिक जीवन विश्वासावर जगलं जाते. तुमचा विश्वास निघून गेला, तुमचं आध्यात्मिक जीवन संपलं. विश्वास निघून गेला, तुमचं आध्यात्मिक जीवन संपलं. विश्वास आमचा दृढ असला पाहिजे. भांडवल तरी गाठी विश्वास. परमार्थातलं भांडवल आहे विश्वास. विश्वास ज्यांचा ज्यांचा कमी पडला ना त्यांना त्यांना वेळ लागला. आमचा त्या कृष्णावर विश्वास आहे का? आमचा त्या पंढरीनाथावर विश्वास आहे का? आणि मला पंढरीनाथाचा तर इतका अभिमान वाटतो, फार अभिमान वाटतो. लोक म्हणतात गरीबाचा देव आहे. गरीबाचा देव आहे पण श्रीमंत मनाचा आहे. देव गरीबाचा आहे पण श्रीमंत मनाचा आहे. आणि जे लोक ज्या देवाला श्रीमंत समजतात त्या देवाला हातही लावता येत नाही. त्या बालाजीला गेलो ना तर असं लपू लपू पाहा लागते, कुठं दिसते का. पहिल्यांदा जे गेला त्याला तर दिसतच नाही. त्याला वेळ लागतो, तिथं तिकीट काढावी लागते. आणि माझी तर धर्मव्यवस्थेला एक प्रार्थना आहे, कोणतीही धर्मव्यवस्था असेल तर कमीत कमी देवाच्या दर्शनाच्या तिकिटा ठेवू नका. ठेवू नका. मी
उज्जैनला गेलो होतो. उज्जैनला गेल्यानंतर मी जर माझ्या पद्धतीनं माझे कॉन्टॅक्ट वापरले तर काही वेळ लागत नाही, लगेच जाऊन दर्शन करता येते, हे करता येते. मी कधी त्या पद्धतीनं हे करत नाही, कधीच करत नाही. आणि लाईन मध्ये जाऊन दर्शन घेत होतो तर मी पाहत होतो जे बिचारे लाईन मध्ये लागलेले आहे त्यांना वेळ लागून राहिला, आणि जे पैसे देऊन राहिले त्यांना तुम्ही दरवाज्यात नेऊन राहिले. ते देवाचं दर्शन नाही आहे, तो एक उद्योग आहे. त्या उद्योगामध्ये फसलेले तुम्ही अंधश्रद्धाळू आहात. देवाचं दर्शन ते आहे ज्याच्या अंतःकरणामध्ये तळमळ आहे, जो बिचारा तहान भूक विसरून त्या देवाच्या दर्शनाकरता उभा आहे, आणि उभा असताना त्या कृष्ण परमात्म्याच्या, त्या भगवान शंकराचं नामस्मरण करता करता त्याच्यापर्यंत जाण्याकरता तो प्रयत्न करून राहिला. हे खरं दर्शन आहे. माझी विनंती आहे धर्मव्यवस्थेला, कुठचंही असेल. मला आनंद वाटला की पंढरपूर संस्थाननं सांगितलं आम्ही दर्शनाचे पैसे कधीच ठेवणार नाही. ठेवलेच नाही पैसे. देव सगळे जरी सारखे असले तरी पांडुरंग हा एकमेव देव आहे जो देव तुम्हाला हात लावू देतो, हात लावू देतो. बाकीच्याला दुरून पाहावं लागतं, दुरून पाहावं लागतं. आणि जे समाधान त्या पांडुरंगाच्या दर्शनानं मिळते ना, ते समाधान दुसरीकडे मिळत नाही. कारण की देवच तितका चांगला आहे. भोळे भाविक हे जुनाट चांगले, होय तैसे केले भक्ती भावी. तोच कृष्ण परमात्मा आहे ज्यानं काला केला, आणि तो या धर्माकरता जे प्रयत्न करतात त्याच्याकरता तो धावत धावत जातो, धावत धावत जातो. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायणे अवतार. पण का हो, या कृष्ण परमात्म्यानं अवतार घेतल्यानंतर जे चरित्र केलं ते चरित्र कोणत्या पद्धतीचं आहे? काल्याच्या कीर्तनाच्या दृष्टीनं जे चरित्र महत्वाचं आहे ते दोन पद्धतीचं आहे. कोणत्या पद्धतीचं आहे? येदसे चरित्र केले नारायणी, रांगता बोधने राखिता ये. रांगता रांगता केलं, त्याचं रांगणं सुद्धा चरित्र झालं. आपल्या एवढ्या मोठ्या बिल्डिंग बांधणं सुद्धा काही महत्वाचं नाही, कारण की त्यांनी धर्मासाठी केलं. कृष्णाच्या लोक म्हणतात त्यानं चोऱ्या केल्या. चोरी नाही केली. जे आमचं आहे ते चुकीच्या लोकांना देऊ नका, आणि तुम्ही जर चुकीच्या लोकांना देऊन त्यांना जर ताकदवान बनवत असाल तर याच्याकरता मला वाकडं बोट करता येते. लोक म्हणतात चोऱ्या केल्या, चोऱ्या केल्या. हो ठीक आहे, चोऱ्या केल्या म्हणतात लोक,
चोरी आहे का ती? आपलं आपल्या करता वापरणं ही चोरी आहे का? हा आपल्या हक्काकरता भांडण्याचा प्रयत्न आहे. पण ते आई बाबा ऐकत नव्हते. मी काल सांगितलं ना, बरेच हिरण्यकश्यपू. त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, मथुरेमध्ये कंसाचं राज्य, आणि कंसाचे शक्ती वाढू लागली. का वाढू लागली? गोकुळ असेल, वृंदावन असेल, गायी हे लोक चारायचे, गायीचं पोषण हे लोक करायचे, आणि गायीपासून निघणारा जो मूल माळ आहे कोणता? लोणी. ते लोणी त्यांना खाऊ घालायचे, स्वतःच्या लेकराला काय खाऊ घालायचे? आणि ताक पिणाऱ्यांनी कुठं ताकद राहील का? लोणी हे महत्वाचं आहे. लोणी सार आहे, ताक असार आहे. कृष्ण परमात्म्याच्या जवळ तुम्हाला जायचं असेल, कृष्ण परमात्म्याच्या लीलेचा विचार करायचा असेल, तर ते गोपाळ कृष्णासोबत का राहत होते माहित आहे? त्यांना माहित होतं आपल्या घरी काय आहे, देवापाशी काय आहे. घरी ताकाचे, येथे नवनीताचे. ताक म्हणजे दुःख, ताक म्हणजे असार, आणि नवनीत म्हणजे आनंद. आनंद आहे कुठे? कुठे आहे आनंद? विठ्ठल थोडं जी मंडळी आहे ना, ती शांत बसा, शांत बसा, शांत बसा. काही आता तुम्ही दुसऱ्याचा विचार करू नका. माझं बोलणं चुकीचं आहे का? उशिरा आल्यानंतर त्यांना त्याचा त्रास नको का व्हायला? थोडीशी ऊन लागायला हवी. बसू द्या, बसू द्या, आजीला बसू द्या. या या, मी थांबून घेऊ का 5 मिनिट? बाहेर कोणी असेल तर अजून येऊन जा. आता याच्यानंतर नाही थांबणार बरं गाडी. आता डायरेक्ट आखरी स्टेशन जे आहे कुठे? वृंदावनामध्ये. बस काल्यापर्यंतच जाईल आता डायरेक्ट. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे फूल. घरी ताक आहे, ताक म्हणजे असार, आणि असारामध्ये ताकद नसते. एक मुद्दा फार महत्वाचा मांडतो, तो मुद्दा ऐका. जीवनामध्ये काही करा, काही करा, काही करा, आनंदानं जगता आलं पाहिजे. आनंदानं जगता आलं पाहिजे. बऱ्याच लोकांचे चेहरे पाहिले तर असा विचार पडते की हे का जगतात? कशाला विनाकारण ओझ जमिनीवर, पृथ्वीवर. तुकोबारायांनी त्यांचं वर्णन केलं. फोडीली गौरी ऐशी दिशे तोंडावर. यांचे तोंड पाहिले तर असे दिसतात. कसे? गौरी फोडल्यासारखे. गौरी कधी फोडतात? बारशाला. कधी कधी फोडतात गौरी? त्यांच्या चेहऱ्यावर कधी 12च वाजलेले, अजून वाजायचे आहे, 11:30 झाले. त्यांच्या चेहऱ्यावर कधी 12च वाजलेले. आणि 12 कधी वाजतात माहित आहे? 12 कधी वाजतात? तीनही काटे जेव्हा एकत्रित येतात तेव्हा 12 वाजतात. ज्यांना आपण वेगवेगळं समजत होतो ते तीनही काटे जेव्हा एकत्रित येतात ना तेव्हा 12 वाजतात. असे 3 काटे जेव्हा एकत्रित येतात त्याच्यापासून सावध राहा. बऱ्याच लोकांना समजलं नाही. ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद. ज्यांना नाही समजलं थोड्या वेळानं त्याच्यात जेवण येते ते घेऊन घ्यायचं. 12 कधी वाजतात? माझा मुद्दा नीट लक्षात घ्या बरं. आमच्या जीवनामध्ये आनंद दिसत नाही. तुकोबारायांचे फार सुंदर शब्द आहेत. सदा तळा मन चित्ताची
विठ्ठल विठ्ठल. तुकोबारांचे शब्द आहेत, नीट ऐका. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे, शव असता तो जीवे. तो जिवंत असूनही मेलेला आहे. कोण कोण? अरे इकडे 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 लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. जे येणारे आहेत ना त्यांना येऊ द्या, तुम्ही त्यांची काळजी नका करू. त्याच्यामध्ये तुम्ही फार चांगलं मिस करून राहिले, नंतर तुम्ही मला मिस कराल तेव्हा मी येणार नाही. तुम्ही फार चांगली गोष्ट मिस करताय बरं या नादामध्ये. मला काही नाही, मला माहित आहे आता मर्यादा आहेत, पाहुणे आहेत, येतात, पण पाहुण्याने वेळेवर यावं. वेळेवर यावं ना. वेळेवर आल्यानंतर आदर चांगला होत असतो. मी हे सूत्र पाळतो बरं. मी आयुष्यामध्ये कुठेही उशिरा जात नाही, एक तर जात नाही. कारण की आपल्यामुळं अडचण होते, आपल्यामुळं सगळं कार्य थांबते. आणि मग अशी परिस्थिती आली तर आपल्यामुळं अडचण येऊ नये याच्याकरता कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं आपण आपलं व्यवस्था करायची असते. हेच तर धर्म कळत नाही आपल्याला. सगळ्यात मोठा अधर्म सांगू, आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होणं हा अधर्म आहे. परम धर्म श्रुती विदित अहिंसा, परपीडा सम अघन गरेसा. दुसऱ्याला त्रास होणं हाच तर अधर्म आहे. दुसरा कोणता अधर्म आहे? आणि म्हणून काळजी घ्या. आता थोडं शांततेनं अर्धा तास आपल्याकडे राहिलेला आहे. त्या अर्धा तासामध्ये आणि भरपूर जागा आहे बाहेर, जिथं सावली असेल, खुर्च्या असेल, तिथं बसून जा. आता कोणीही आतमध्ये येऊ नका. नाही तर एक काम करा, हाऊसफुलचं बोर्ड लावून द्या तिथं. झालं आता जागा नाही. आता त्या दिवशी सावरगावला तसंच झालं, जागाच नव्हती. मी माणूसच हाऊसफुल वाला आहे. ऐका, नीट काळजीपूर्वक ऐका. सदा तळमळ चित्ताची हळहळ, त्याचे दर्शन न व्हावे. काही लोक असे असतात, किती भेटलं तरी भेटावंच वाटते. पोट कधी भरेल? कधी पोट भरेल सांगा. मला तर या कोण्या हे श्रीमंत लोक जे असतात ना, हे वेळेवर जेवत नाहीत. हो, जेवत नाहीत. मी एकाला म्हटलं, हो आमच्यासोबत जेवण नाही, काम आहे. म्हटलं काम कशासाठी करता? म्हणजे जेवासाठी. मी तेच तर भेटत नाही राजा तुला. किती धावपळ करायची. आणि मला त्याच्यापेक्षा नवल तर असं वाटते, काही लोक रिकामी असतात पण चांगल्या गोष्टीला वेळ देत नाही. आमच्या गावामध्ये एक असाच होता. म्हटलं का हो काका, जरा कीर्तन वगैरे असते तर येत जा. आपल्याला कुठं वेळ आहे? म्हणजे तुला ज्या पसरून असतं राहायचं दिसतं. तुला वेळ, तू रिकामाच आहे ना, तू पसरून असतो राहतो. आणि मग कीर्तनात गेल्यानं काय भेटते? मला पसरल्यानं काय भेटते? रोग. काय मिळते काय सांगा ना. अहो, परमार्थामध्ये सत्संगामध्ये आनंद मिळत असेल तेव्हाच तर लाख लोक माऊलीच्या पालखीमध्ये पैदल जातात ना. श्रीमंत स्वतःच्या गाड्या बाजूला टाकतात आणि माऊली सोबत पैदल चालतात. काहीतरी आनंद आहे. भजनामध्ये जो आनंद मिळतो तो जगामध्ये कुठंच मिळत नाही. भजनामध्ये जो आनंद मिळतो जगामध्ये, त्या आनंदाला नाही या आनंदाशी जोडा. सांगता गोष्टी लागता भेडा. आणि त्या आनंदासाठी, त्या भजनासाठी आलासी आकारा मुचिया चाडा, तुका म्हणे भिडा भक्तीची. इतकी ताकद त्या भजनामध्ये आहे. आणि देवापाशी, संतापाशी काय आहे? भजन आहे. ते इंद्रेश उपाध्याय फार सुंदर एक भजन म्हणतात. ही भावना असली पाहिजे. हम तुम्हारे है प्रभु जी, तुम हमारे हो. हम
तुम्हारे ही रहेंगे, हे मेरे प्रियतम। तुम हमारे हो प्रभु जी, हम तुम्हारे हैं, तुम हमारे ही रहोगे, हे मेरे प्रियतम। हाच भाव आहे आणि याच भावातून राधाकृष्ण महाराजांनी एक भजन काढलं होतं, नंतर महाराष्ट्रामध्ये ते पसरलं। विठ्ठल माझा माझा देव माझा वाटावा, संत माझे वाटावे। ज्ञानोबारायांना सगळ्यांनी माझं म्हटलं, कोण कोणाला माझं म्हणायला तयार? ज्ञानराज माझी कृपाळू उदार माझा आहे, सर्व सुखाची ज्ञानाबाई, ज्ञानाचा सागर का माझं म्हटलं? फक्त एकच कारण होतं, त्यांनी जगाला प्रेम वाटलं। कृष्ण आज प्रत्येकाला माझा वाटतो। किती वर्ष झाले, किती काल्याचे कीर्तन होतात हो, पण आजही चालू आहेत। आजही त्या कृष्णाचं चरित्र गोड वाटते। त्याचं कारण आहे कृष्णानं जगाला प्रेम वाटलं, दुसरं काय कारण नाही। घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुर, आमच्या घरात ताकाचं सरोवर। बरं, आम्ही किती संपत्ती प्राप्त करा, किती मोठे मोठे बंगले बांधा, पण आमचं चित्त जे आहे ते अजून मागूनच राहिलं। तुमचीच ही परिस्थिती नाही, आमची तर हीच परिस्थिती आहे, आमची हीच परिस्थिती आहे। काही काही कीर्तनकार तर खोटं बोलतात, घरीच असते पण मला नाशिकून यायचं आहे। कशासाठी? ते पाकिट सर असं मोठं झालं पाहिजे। ते पाकिट मोठं व्हायच्या नादात हे बारीक होऊन राहिला, झुरून राहिला ना। आमचा जीव देवासाठी झुरावा, आमचा जीव संतांसाठी झुरावा, तर त्या नाशवान पैशासाठी आणि प्रतिष्ठेसाठी जर आमचा जीव झुरत असेल तर किती गवळण जोरा जोरात म्हटली तरी काय फायदा आहे? काय फायदा आहे? काही उपयोग नाही। म्हणून आम्हाला आमच्या घरी ताकाचं सरोवर आहे आणि कृष्णाच्या सोबतीमध्ये जे होते त्या गोपाळांना काय मिळालं? तेथे नवनीताचे फूल, त्यांना नवनीताचं फूल। म्हणून कृष्ण परमात्म्यानं जे चरित्र केलं त्या चरित्राचा विचार करत असताना, आणि याची सुरुवात कुठून केली माहित आहे? रांगता गोधने रांगता, म्हणून त्याचं रांगणं सुद्धा महत्वाचं आहे। तळवेतळ हात
परमात्मा रांगू लागला, त्याच्या रांगण्याचं वर्णन केलं. त्याचं सगळं दिव्य आहे हो. त्याचं रांगणं दिव्य, त्याचं चालणं दिव्य, त्याचं हास्य दिव्य, त्याचं रूप दिव्य, आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेधतात. वेधले हो मन तयाची गुणे. आणि त्या कृष्ण परमात्म्याच्या लीला सुरू झाल्या, खूप लीला केल्या. आता माझ्याकडे तितका विस्तार करायला वेळ नाही, 20 मिनिटं माझ्याकडे आहेत, पण खूप लीला केल्या, खूप लीला केल्या. आणि या लीला करत असताना कोणी याला लीलामत्र, कोणी याला चरित्र म्हटलं, आणि ज्यांना ज्यांना ते सहन करावं लागलं त्यांनी काय म्हटलं? खोड्या नको करू माझे मला त्या काही गवळणी पाहत असताना फार आनंद येतो. आणि काय सुंदर वर्णन केलेलं आहे. काय सांगू तू ते तोत्री गवळण आहे. त्याच्यातले शब्द आमच्या सारख्यालाच कळत नाही. जात होते यमुना पाण्याला, ती शब्दच मोठे विचित्र आहे. वाटेत भेटला नाही आहे ते, काय भेटला काना. त्याच्या समोर जे शब्द तो फार वेगळे आहे. त्याने केली टवाळी, म्हणजे कृष्णाला काय म्हटलं? टवाळखोर. गवळणीचा टवाळखोर म्हणणं हे सुद्धा कृष्णाला आवडते, आणि आमचे श्लोकही आवडत नाही. कारण की त्या श्लोकाच्या मागे आमची भावना वृत्ती वेगळी आहे, आणि गवळणीच्या शिव्याच्या मागे भावना चांगली आहे, प्रेम आहे. फारच चांगली गोष्ट आहे हो, फारच चांगली आहे. जनाबाई शिव्या द्यायची ना. अरे विठ्या कुळ मायेच्या तुझी रांडकी झाली. किती गोड वाटते. माझ्या माय भगिनींना विनंती आहे, तुम्हाला देवानं गळा दिला, गळा नाही मी माझे शब्द मागे घेतो, तुम्हाला कंठ दिला, आमच्या सारख्याला गळा दिला, काहीला नरडा दिला. हा नरडा जेव्हा गातो ना तेव्हा तो धरून आवडावा वाटतो. गळा जर असेल तर ठीक आहे, थोडं बरं आमच्या सारख्याच काम भागून जाते. पण ज्यांना कंठ आहे, त्या कंठ दिला आहे ना, त्या कंठातून या संतांचे शब्द वारंवार म्हणा. तुका म्हणे एका जनार्दनी या गवळणी म्हणा. काही गवळणी म्हणता तो. मी तर त्या दिंडीत पाहिली. मी त्या दिंडीत पाहिल्यानंतर मला तर विचार पडते, मी दिंडीत जाणंच बंद केलं. एक ते आमच्याकडली बाई होती, आणि आजकाल काय अर्ध्या हळकुंडानं कोणी पिवळं होते. काही त्याला अभंग पाठ नाही, काही पाठ नाही. आणि मला म्हणे, महाराज तुम्ही भागवताला जाता असलं तर मलाही सांगत जा, मी गायन करायला येते. म्हणलं कोणती? तर तिनं कोणती गवळण म्हणावी? राधेनं मारला मिसकॉल, कृष्ण म्हणे हॅलो हॅलो. तिच्या बापानं लिहिली का? बुडकीच्या विठ्ठला. काही म्हणायचं त्याच्यापेक्षा भजन करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, रामकृष्ण म्हणा. माय माऊल्या जेव्हा जात्यावर दळत होत्या ना, दळत असताना सुद्धा भजन करायच्या. पहिली माझी ओवी
गोड वाटत होतं. आणि बिचाऱ्या दळता 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 भजन करायचं. माझी विनंती आहे माय माऊलीला, स्वयंपाक करता 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 त्या देवाचं नाव घेता घेता स्वयंपाक करा. राधा माधव जय मुकुंद मुरारी, जय गोपी जन वल्लभ, जय कुंज बिहारी. हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे राम. ते जेवण करता करता स्वयंपाक करता करता त्या नामचिंतनाचा जो प्रभाव आहे ना, तो प्रभाव अन्नावर पडेल आणि त्या अन्नामुळं, पवित्र अन्नामुळं तुमच्या मुलांवर, तुमच्या घरच्यांवर चांगले संस्कार जातील. आता ते आमच्या माय भगिनींनी नवीनच धुम्मा पकडला. त्या मोबाईल मध्ये ऑडिओ स्टोरी येतात, ते लावून देते, मोबाईल वरून स्वयंपाक बनवते. त्याच्यात काय आहे? कपट, कुटाणे, हे आजच्या सिरियल मध्ये, या स्टोरी मध्ये असते काय? आणि ते ऐकत ऐकत आम्ही बनवतो. जुन्या माय मावल्या हे करायच्या. आम्हाला आठवते, आमची आजी तर खूप गाणी म्हणायची जात्यावर दळता दळता, आणि ते आम्ही ऐकायचो. आता तेव्हा काही एवढं समजत नव्हतं. तेव्हा जर माहित असतं का कीर्तनकार बनायचं आहे, तर 2-4 लिहून घेतले असते, तिच्यापासून पाठ केली असते, तुम्हालाही म्हणून दाखवली असते. माझा मुद्दा कशाहून बदललाय? अरे याच्या रांगण्याला सुद्धा गवळणी अनुवाद करतात त्या गोष्टीचा. कोणी खोड्या म्हटलं, कोणी लीला म्हटलं, कोणी चरित्र म्हटलं, आणि कृष्णानं इतक्या खोड्या वाढवल्या, इतक्या खोड्या वाढवल्या का आता गवळणी ज्या होत्या, त्या गवळणी ज्या आहे, त्या गवळणींनी मोर्चा काढला आणि मोर्चा घेऊन नंदाच्या राजवाड्यावर आल्या. आणि आल्यानंतर आवाज देऊ लागला, यशोदे 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 इकडे ये. म्हणे काय झालं, काय झालं? म्हणे आम्ही मोर्चा घेऊन आलो, आमचं निवेदन पहिले घे. दुसरी गवळण म्हणे माझा ऐक, तिसरी म्हणे माझा ऐक, चौथी म्हणे माझा ऐक. ते म्हणे सगळ्यांचं ऐकते, एक एकीने या. म्हणे काय झालं? आणि सगळ्यांनी सांगायला सुरुवात केली. म्हणे अगं अगं यांनी असं केलं, असं केलं, हा आमच्या रांगोळीवर त्यानं मुतला, अष्टदळ काढिले अंगणी, वरी मोते चक्रपाणी. दुसरीनं सांगितलं काग काग काय झालं, काय झालं, काय झालं? सांगितलं म्हणे अगं अगं काय, आमचा म्हातारा घरी होता, दारी निजला होता, याने येऊन फोडीला डेरा, त्याच्या डोक्यावर यानं मडकं फोडलं. कृष्णा असं करत असतात का रे, असं करत असतात का? म्हणे आई काय, म्हातारा आहे, म्हाताऱ्या माणसाने परमार्थ करावा. म्हणे गावात एकादशीचं कीर्तन चालू होतं, हे डंगर झोपून होतं. मग हे झोपलेलं आहे, तर हे याच्या नावानं मडकं फोडलंच पाहिजे ना. जे जिवंत असून कथा कीर्तनाला येत नाही, तर ते मडके फोडायचे लायकीचेच आहेत ना. म्हणून याच्या डोक्यावर मडकं फोडलं. आणि कृष्णा तुला कोणी अधिकार दिला, तू लहान आहे. ते म्हणे तुला वाटते लहान आहे, तुला वाटते तुझं पोरग आहे, मी तुझा बाप आहे. अगं तुझा बाप नाही, जगाचा बाप आहे मी. ते म्हणे कृष्णा आम्ही ऐकून घेतो, तो काही म्हणतो का? एक जराशी होती, ते म्हणे याच्या खोड्या खूप वाढल्या आणि आता याला हिंगा दाखवला पाहिजे. तिचं नाव होतं प्रभावती. प्रभावती प्रोक्त होती जराशी. ते आमच्या संग एक बुडा यायचा, यायच्या ओळखीचा आहे, यायचं लय पटत होते, यांचं पटत होतं. ते हे तरुण असून बुड्यासोबत पट्टे, किती मोठं नवल आहे. खूप ते त्यांनी नावच पाडलं होतं, विठ्ठल विठ्ठल. आताही म्हणे विठ्ठल विठ्ठल कुठं आहे? म्हणजे जाऊ द्या ना, आता 83 वर्षाचे झाले, रिटायरमेंट घेऊ द्या आपले मते साहेब. आणि ते काल्याचं कीर्तन असलं की मला म्हणे महाराज प्रभावती सांगा, मला लय आवडते म्हणे. अरे मी म्हणलं असं म्हणू नका, बरं झालं आजी मेली, त्याची पत्नी मेली होती. म्हणलं असं जर तुम्ही आजीच्या देखता म्हटलं असतं, तर तिनं काय म्हटलं असतं का महाराज मला प्रभावती आवडते, गैरसमज व्हायचा. ती प्रभावती नावाची प्रोक्त गवळण होती. आणि कृष्णानं सगळ्याला चॅलेंज दिलं, तुम्ही म्हणे माझ्या खोड्या जाऊन माझ्या आईपाशी करता, मला काही फरक पडत नाही. प्रभावती म्हणाली का रे कृष्णा, तू खूप स्वतःला हुशार समजतो का? तुला पकडल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तू पकडून दाखव, मी तुला चॅलेंज देते. तू जर मला पकडलं तर समजेल तुला एका बापाची आहे म्हणून. पकडून दाखव मला. आणि कृष्ण परमात्म्यानं चॅलेंज स्वीकारलं.
ते म्हणे तुझ्यात ताकद असेल तर माझ्या घरी येऊन रात्री चोरी करून दाखव. आणि प्रभावतीनं सगळी घरामध्ये चौकेबंदी केलेली. पोरीला सांगितलं घरामध्ये दार खिडक्या सगळं लावून घे, कुलप साधे वापरू नको, गोदरेजचे मजबूत असतात, गोदरेजचे लाव. तेव्हाही होती गोदरेज. आणि कुलूप लावले, सगळं लावलेलं आहे, सगळं मडके वगैरे सगळे लपवून ठेवलेले आहे. आणि तितक्यामध्ये ही घरी आली. आणि घरी आल्यानंतर भांड्यामध्ये पाहते पाणीच नाही. ते म्हणे मी तर सकाळीच भरलं होतं ग, तू इतकं पाणी पिलं का? थंडीच्या दिवसात इतकं पाणी लागते का तुला? ते म्हणे आई मी नाही पिलं. गायब कसं झालं? यानं केलं, यानं गायब पाणी करून टाकलं. ही पाणी घेण्याकरता दरवाजा खोलला आणि दरवाजा खोलून ही बाहेर गेली. तितक्या वेळामध्ये पाणी घेऊन परत येणार. तितक्या तिनं येऊन पाहिलं कृष्ण परमात्मा गोपाळाला घेऊन आलेला होता आणि ते लोणी चोरून खाऊ घालत होता सगळ्यांना. हिनं हात पकडला प्रभावतीनं कृष्णाचा. म्हणे का रे, पकडलं की नाही तुला? पकडलं की नाही तुला? चल आता तुला दाखवते. हात पकडला आणि हात पकडून घेऊन चालवायला सुरुवात केली. कृष्णासोबत चर्चा करू लागली. कृष्णा म्हणाला का ग मामी, तुला असं का वाटलं का मला मीच चोरी करतो? अरे म्हणे मी माझ्या पोरावर लक्ष ठेवत होती, ते घरी खातच नव्हतं. आणि त्याला म्हणायचं बाळा घेणारे खाणारे खाणारे, ते विचारायचा काय आहे? तर मी म्हणत होते ताक अन भाकर, पुळूक पाणी म्हणले पाहिजे. आता ज्याला चांगलं चांगलं खायला भेटते ते ताकावर भागवत. कोरोनाच्या काळामध्ये महाराज लोकांनी इतकं भारी गेलं. रोज नवनवीन पदार्थ खायला मिळायचे. आणि 2 वर्ष चक्का जाम झालता. आणि मग ते काय करत जाय, ते घरी असंच बनवलं तसंच बनवलं. आमच्या ज्या घरच्या आई साहेब होत्या त्या सांगायच्या जास्त चवणे करू नका, हे सप्ताह नाहीये. लक्षात येते ना. ती म्हणे हा घरी नाही म्हणायचा. बरं चेहरा तर टमटम दिसत होता, चेहरा टमटम दिसत होता. आणि मग चेहरा इतका टमटम दिसून राहिला म्हणजे खाऊन पिऊन तर मग हा खातो कुठं? हा खातो कुठं? विठ्ठला विठ्ठला. म्हणून हिनं विचार केला. नंतर हिच्या लक्षात आलं याला कोणीतरी खाऊ घालते. आणि म्हणे कृष्णा तुझ्याशिवाय हे कोणी करू शकत नाही. म्हणून मला डाऊट आला. आणि डाऊट आल्यामुळं मी तुझ्यावर आळ घेतला. म्हणे आता मला पकडलं हो. आणि मस्त दोघं जण गोष्टी करत करत चालले. समोरून कोणीतरी ज्येष्ठ आले होते. हिला वाटला आपला पदर वगैरे ठीक आहे का नाही. हिनं हात सोडला आणि पदर व्यवस्थित केला. पुन्हा हात पकडला आणि घेऊन गेलं. आणि नंदाच्या घरी गेले आणि आवाज दिला यशोदे, ए यशोदे. आवाज वाढला तिचा. यांनी वाढवला म्हणून नाही, तो आवाज का वाढला तर हिनं चोर पकडला होता असं हिला वाटत होतं. आणि जोरानं अजून आवाज दिला यशोदे. ती म्हणे अगं कशाला इतका जोरानं ओरडते, माई काय म्हणून काय फायदा घेऊन राहिली? विठ्ठला विठ्ठला. ताकद असन तर बगर माईकचं ओरडून दाखव ना. म्हणे माईक काय तर मस्त जोराने आवाज देऊन राहिली. आणि तो देणारा इको देऊन राहिला तर अजून जोर येऊन राहिला. काय आहे बघ आणलं पकडून. तू सांगितलं होतं ना माझ्या पोरानं किती चांगला आहे. बाळ सगुण गुणाचे ताने गे, बाळ दिसते ना गोजीरवाने गे. हे तुझं गोजीरवान बघ चोरी केली. अगं म्हणे हेच आहे. हो हेच आहे, हेच आहे. यानं चोरी केली. हो तेच आहे. बरोबर बघ एकदा. अरे म्हणे बघायचं काय काम आहे, त्याला काय पाहिलं नाही का? रोजच तर पाहते. तो काय यानं चोरी केली. आणि हिनं पाहिलं तिच्या हातात हिचंच पोरग होतं, हिचंच पोरग होतं. हे म्हणे मी तर कृष्णाला पकडलं होतं, हे कसं काय हातात आलं? हे हातात कसं काय आलं? मग हिनं म्हटलं नाही म्हणे मी कृष्णाला पकडलं. ते म्हणे कृष्ण तर इथून कुठे गेलाच नाही. माझा कृष्ण, माझा गोपाळ माझ्या घरामध्ये माझा काना बसलेला आहे. आणि तो जेवण करून राहिला. हिनं दरवाजा खोलला आणि दाखवला कृष्ण खरंच ताट घेऊन जेवून राहिला होता. आणि कृष्ण किती खोडकर म्हणे यानं मामी जेवाले. हिनं विचार केला हे गायब कधी झाला.
मग हिनं लक्षात आलं का ते समोरून ज्येष्ठ लोक आले होते, त्याच्याकरता मी पदर घेण्याकरता हात वर केला, तितक्यात काहीतरी कमाल झाली. तितक्यामध्ये यानं हे काम केलेलं आहे. चांगलं वागणं सुद्धा घातक ठरते. तेव्हापासून बायांनी पदर घेण्याकरता काटकसर करणं सुरू केलं. काय फायदा? आपलीच फजिती जर होत असेल पदर घेतल्यानं, तर मग काय फायदा? बंद करा. विठ्ठला विठ्ठला. आणि आता सगळ्यांच्या लक्षात आलं की याला पकडणं सोपं नाही. पण नंद आणि यशोदेच्या लक्षात आलं की हा खोड्या करतो आणि याच्या खोड्या थांबल्या पाहिजे, याच्याकरता याला काम लावलं पाहिजे. आणि त्यांचं जे वंश परंपरागत काम होतं त्या कामाकरता कृष्ण परमात्म्याची निवड झाली आणि कृष्ण परमात्मा ते काम करण्याकरता गेले. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ कृष्ण परमात्मा गायी चारण्याकरता निघाला. सारंग पाणी सारंग पाणी गोधनी गोधनी चारावया जातो सारंग मार्गी भेटली राधिका गवळणी कृष्णा दाना माझे तिरी आसरणी हातामध्ये काठी घेतली, वेणू कमरेला लटकवलेला आहे. गोपाळ आणि गायींना घेऊन कृष्ण परमात्मा यमुनेच्या वाळवंटामध्ये त्या यमुनेच्या काठावर गायी चालत आहे. गायी चरून राहिल्या आणि चरत असताना कृष्ण परमात्मा म्हणू लागला, हे गोपाळांनो, काय आपल्या गायी चांगल्या आहेत. जी देवासोबत राहतात ना त्यांच्या गायी इकडं तिकडं भटकत नाही. गाय म्हणजे गो नाम इंद्रिय, इंद्रिय इकडं तिकडं चरत नाहीत. त्यांना काही गरज नाही दुसऱ्याच्या कोणाच्या लक्ष ठेवण्याची. त्यांच्या गायी बरोबर चरतात आणि आपल्या गायी इकडं तिकडं जाणार नाहीत, त्या ओढाळ नाहीत. मग एक काम करू, काय, या गायी चरत आहेत, मग आपण आपला वेळ जो आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण लहान आहोत आणि लहान पोरांनी खेळ खेळले पाहिजे. मग आपण खेळ खेळायचे आणि मग गोपाळ आणि कृष्ण परमात्मा यांनी वेगवेगळे खेळ
इतके सगळे खेळ झाले. आता ते म्हणण्यातच इतका आनंद येत असेल तर खेळण्यात किती आला असेल. त्याच्यामध्ये अनंतराव नावाचा सगळ्यात मोठा गोपाल होता. त्यांनी पिंगा नावाचा खेळ खेळला. त्याच्यामध्ये एक गोपाळ रामू नावाचा होता. त्यांनी विटी दांडू लगोरी हे खेळले. त्याच्यामध्ये एक गोपाळ जे होते ते संतोष नावाचा होता. आणि मग त्यांनी सगळ्यांना संतोष दिला खेळाच्या माध्यमातून. मग सगळे गोपाळ खेळले आणि खेळता खेळता मग सगळे गोपाळ खेळत असताना मग थोडं संगीत असलं की मजा येते. पण आता तेव्हा काही टाळही नव्हते आणि मृदंगही नव्हता. तर रोशन नावाचा एक तरुण पोरगा होता गोपाळ. रोशन नावाचा एमपी मधला होता. ते गेला होता वृंदावनात खेळ खेळण्याकरता. आणि त्याला वाजवायची आवड होती पण पकवाज नव्हता. मग काय वाजवायचं तर त्यानं मांड्याच वाजवल्या. गोपाळांनी टाळ वाजवले, त्यांनी मांड्या वाजवल्या. आणि कृष्ण म्हणाले सगळ्यांनी खेळ खेळला आणि तुम्हाला म्हणता येते आम्हालाही तुमच्या मांग थोडं थोडं खेळा वाटते ना. मग कृष्णाने एक खेळ म्हटला. खेळ का खेळ सुंदर सगळे खेळ झाले. सगळ्या गोपाळांना आनंद झाला. पण काही काही गोपाळ जे होते ना ते बिचारे साधे होते.
ते म्हणे कृष्णा तुझ्या सोबतचा जो गोपाळ आहेत नेहमी जे तुझ्या सोबत राहतात ते हुशार आहेत, त्याची बरोबर व्यवस्था बरोबर झाली होती, बरोबर झाली होती. सकाळी म्हणे उठल्याबरोबर चहा पिला, त्याच्यानंतर चहा तर इतक्या लवकर आणला त्या भाऊच्या घरी, ते काही काही तर तोंडच धुवायचे होते. म्हटलं काही हरकत नाही, बेड ते घेऊन घ्या आजच्या दिवस. आणि मग चहा झाला, उपमा आला, चिवडा आला, ते ब्रेडही आले होते, मी नाही खाल्ले, विचारून घ्या सगळ्याला, मी नाही खाल्ले. आणि सगळं झालं ना. आता म्हणे कृष्णा तुझ्या आणि तुमच्या सोबतच्या गोपाळाचं तर म्हणे पेटी टाईट आहे, पण आमचे 12 वाजवता का? कारण की 12 वाजले ना. आणि 12 वाजतापर्यंतच खेळ खेळायचा होता. कृष्ण म्हणे मला माहित आहे मी टायमाच्या पुढे जात, आणि आता घड्याळांचा आम्ही सन्मान करतो, कारण की घड्याळवाले जरा बऱ्या लोकांसोबत आहे म्हणून आम्ही घड्याळाचा आदर करून राहिलो. आता पहिले नव्हतो करत. आता झालं असेल खांदेभार पोटी काय. अरे कृष्णा सगळी व्यवस्था तयार आहे, सगळी व्यवस्था तयार आहे. तुम्ही आपला खेळ वगैरे सुरू व्हायच्या पहिले आणि गायी इकडे यायच्या पहिलेच तर पराता तयार होत्या, आणि काला घेण्याकरता प्रसाद घेण्याकरता सगळी व्यवस्था झालेली आहे. आता वेळही झालेली आहे, झाली आता वेळ म्हणते. वेळ झालेली आहे म्हणून आता शिदोऱ्या आणा, सगळ्यांनी शिदोऱ्या खोलल्यान खाणार तितक्यात कृष्णा नावात दिला. एक काम करा, काय आता आपण आपापलं खायचं नाही, काला करायचं. वेगवेगळ्या विरुद्ध स्वभावाच्या प्रवृत्ती, त्या प्रवृत्तींना एकत्रित केलं. गोडही आहे, आंबटही आहे, कडूही आहे, तिखटही आहे, तुरटही आहे, खारटही आहे. काल्यात सगळंच आहे, काळ्यात सगळंच आहे. आणि सगळं सोबत असलं ना जास्त त्याचा इफेक्ट होत नाही. मिरची तशी खाणं भारी जाते, काल्यातली मिरची गोड लागते. काल्यातली तिखट लोक सुद्धा जर वारकरी संप्रदायात आले ना, त्यांना गोड करून घेण्याचं सामर्थ्य ज्ञानोबारायांनी आम्हाला दिलं, ते म्हणजे काला आहे. घ्या, तिखटालाही घ्या, तिखटही पाहिजेत ना, गोडही पाहिजे, तुरटही पाहिजे, काही तिखटही पाहिजे, काही कडूही पाहिजे, सगळे पाहिजे. आणि सगळ्यांना एकत्र केलं, त्या सगळ्या चवींना एकत्र करून त्याचा काला केला. आणि काला करायचा आहे तर मग एक काम करा, आपलं सगळे पदार्थ एकत्रित करा. सगळ्यांचे पदार्थ एकत्रित केले. जे लहान लहान गोपाळ होते त्यांना जवळ बसवलं, जे थोडेसे स्वतःला शहाणे समजत होते त्यांना दूर ठेवलं. तुका म्हणे राखे शहानिया दुरी. देव जे स्वतःला शहाणे समजतात ना त्यांना देव दूर ठेवतो, त्याला साधे पाहते. म्हणून लहान लहान गोपाळांना जवळ केलं, जे मोठे मोठे गोपाळ होते त्यांना पलीकडे केलं. आणि करत असताना कृष्ण परमात्म्याने काला केला. त्या काल्याचं वर्णन भागवताच्या दशमस्कंदामध्ये शुकदेव महाराजांनी केलेलं आहे. बिभ्रदे जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वा वेपानो वसुनकौलम तत्फलान्निगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरि स्वहृदयो हंसयन् सर्वविषये स्वर्गे लोके मिषति बुभुजे यज्ञ भुग्भारे कृष्ण परमात्म्याने जो केलेला काला आहे तोच काला आपण त्याच न्यायाने केला. कृष्ण परमात्माने मग पुन्हाही वेगवेगळं चरित्र केलं, कारण की वेगवेगळं सोंग त्यांनी सारलेलं आहे. हे सोंग सारिले पुढेही बहुते ते करणं आहे, आणि आपल्यालाही पुढेही बहुत करणं आहे. म्हणून आपण या काल्याच्या वर्णनाला इथे विराम द्यायचा आहे. आपल्या राऊत परिवाराच्या वतीनं वंश परंपरागत हा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम हे चालवत आहेत. त्याच्याकरता मी कालच माझ्या मंगल कामना
साधुवाद शुभाशीर्वाद व्यक्त केलेला आहे. पुनश्च एकदा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी मंगल कामना व्यक्त करतो. 3 पिढ्या मीच पाहतोय. मुरलीधरजी काकांच्या आमच्या काकू आहेत, त्यांची 3 मुलं आहेत आणि आता हे समोरच्या पिढीमधले ही पोरं आहेत. हा कुणाल असेल, त्याचे बाकीचे सगळे भाऊ असतील, मला प्रत्येकाची नावं माहित नाही. पण हा सालसपणा, हा सरसपणा आणि ही सरळता, ही सादगी, ही जर टिकत असेल ना, ही परमार्थानं आणि चांगल्या संस्काराने टिकते. कथा कीर्तन हे भजन तर आहेच, हा सत्संग तर आहेच, पण सामुदायिक सत्संग जो असतो ना, तो संस्कारासाठी असतो आणि या माध्यमातून संस्कार पेरले जावेत आणि ते पिढीपर्यंत पोहोचावेत. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये त्या संस्काराच्या विषयी अंतःकरणामध्ये ओलावा, जिव्हाळा प्रगट व्हावा, हाच खरा काला आहे आणि तो काला पोहोचावा याच्याकरता वारकरी संप्रदायानं प्रयत्न केला. त्याच काल्याचा आधार घेत काहीतरी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना खूप खूप शुभकामना देतो. काही मुद्दे लक्षात आले नसतील तर तुम्ही पुन्हा युट्यूबला विशाल महाराज बळी या नावानं सर्च केलं तर कीर्तन अपलोड होईल. गावाचं नाव, तारीख टाकली आणि विशाल महाराज बळी टाकलं की तुमच्या गावचं कीर्तन तिथे येऊन जातात. बरेच कीर्तन आहेत, वेगवेगळे विषय मांडलेले आहेत. पुन्हा सोशल मीडिया टीमच्या माध्यमातून याचं वेगवेगळे काही महत्वाचे सूत्र जे असतात ते इंस्टाग्राम, फेसबुक याच्यावर प्रसारित केले जातात. हेतू एकच आहे, संतांचे विचार वाटणे. मला काही माझा गट नाही, माझा कोणता गट नाही, माझा काही कोणता मठ नाही आणि माझं काही कोणतं मंदिर नाही. मी बरंच मोठं कार्य करतो, तुम्हाला पाहायचं असेल तर या. मी आजपर्यंत कधी सांगितलं नाही, पण सहज आता विषय निघाला. गोसेवा हे काम आहे. आमच्याकडे गोशाळा आहे. आता फार चांगली गोसेवा आयोगाच्या मदतीनं 15 लाखाचा निधी भेटला. 100 गायी आहेत आमच्याकडे. पण चंदू भाऊ, आजपर्यंत गोशाळेकरता मी कुठंच पैसे मागितले नाही. याचा स्वाभिमान आहे. आम्ही याचं व्यवसायीकरण होऊ दिलं नाही. मी काल बोलून गेलो होतो की ख्रिश्चन धर्मातले लोक, मुस्लिम धर्मातले लोक स्वतःचे पैसे खर्च करून धर्माचा प्रचार करतात. आम्ही धर्माच्या नावावर आमच्याच लोकांना फसवतो. हे जर आम्ही करत असू तर आम्ही धर्माचे खरे शत्रू आहोत. आमच्या लोकांना फसवू नका. ज्यांना द्यायचं असेल त्यांना देऊ द्या. हे आमच्या सोबत आलेले आहेत आमचे ज्ञानेश्वर भाऊ, यांना माहित आहे या गोष्टी. आमच्या मंदिरामध्ये दर रविवारी आम्ही 200 लोकांना अन्नदान करतो. 53 आठवडे आमचे बुक आहेत. पण कधी मी कथा कीर्तनाच्या माध्यमातून कधी पैसे त्याच्याकरता जमा केलेले नाही, करणारही नाही. आमच्या परिसरातलं कार्य आहे, आमच्या लोकांनी करावं. तुम्हाला का भूर्दंड द्यायचा? ज्याला द्यायचं असेल ती इच्छा असतील तर देतील. बरेच लोक जेव्हा माहीत पडतं तेव्हा देऊन देतात. वेळ लागत असेल पण चांगलं कार्य, धर्म कार्य होते. आज 25 ते 30 पोरांची टीम आहे. आमचं स्वामी चंद्रशेखर महाराज मित्र मंडळ ते बरोबर 10:30 पावणे 11 वाजता येते. त्या सगळ्या म्हाताऱ्या लोकांना पोटभर जेव घालते आणि एकही पोरगा तिच्यातला व्यसनी नाही आहे. आज 25 पोरांचा समूह निर्व्यसनी ठेवण्याचं सामर्थ्य जर कोणामध्ये असेल तर ते वारकरी संप्रदायाच्या विचारामध्ये आणि या गोष्टीचा आम्हाला अभिमान आहे. आणि म्हणून वारकरी विचारधारेच्या प्रवाहासोबत जर तुम्ही राहिले ना, तर प्रवाहासोबत जर राहिले ना, दुर्गंध कधीच येणार नाही. तुमच्या जीवनाच्या, तुमच्या अस्तित्वाचा सुगंध जो आहे ना, तो थांबत नाही. म्हणून या वारकरी संप्रदायाच्या विचारधारेसोबत जुडावं याच्याकरता हा प्रयत्न आहे. एका हिंदी कवीचे फार सुंदर शब्द मला आवडले. ना मैं रईस हूं ना मैं अमीर हूं, ना मैं रईस हूं ना मैं अमीर हूं, न मैं बादशाह हूं न मैं वजीर हूं, ना मैं रईस हूं ना मैं अमीर हूं, न मैं बादशाह हूं न मैं अमीर ना मैं वजीर हूं. अरे हमारी वारकरी संप्रदाय की जो इश्क की सल्तनत है, हमारे ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज की जो प्रेम की संपदा है, वो संपदा बांटने वाला मैं एक फकीर हूं. ते विचार वाटणारा एक फकीर आहे, एक साधू आहे. आणि दुसरं काहीच करायचं नाही आहे. हे संतांचे विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे याच्याकरता प्रयत्न आहे.
तरुण पोरांना प्रयत्न आहे, आपल्या आई बापाची मान शर्मेनं खाली वाकणार नाही अशा पद्धतीने जीवन जगा. तुम्हाला वेगळा काही परमार्थ करायची गरज नाही. देव तुम्हाला आशीर्वाद देईल, संत तुम्हाला आशीर्वाद देतील. सगळ्या महाराज मंडळीने कीर्तना करता साथ दिली, महाराजही कीर्तना करता आले, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. सगळी मंडळी, विशेषतः साऊंडवाल्या दादांनी माझा आवाज तुमच्यापर्यंत चांगल्यापर्यंत पोहोचवला. आमचा मृदंग वादकाला रोशन आहे, रामोजी आहे, अनंतराव आहे, संतोष भाऊ आहे आणि सगळी मंडळी. सगळ्यांची नावं जरी ज्ञात नसली, तुम्हालाही त्याच पद्धतीचा आदर आणि सन्मान या व्यासपीठावरून देतो, व्यासगादीवरून देतो. आमचे बाबा आहे, या वयामध्ये विना घेतला आणि हे पोरं तयार झाले पाहिजे. हा पिढीचा वारसा आता समोर चालला पाहिजे, याच्याकरता देवानं तुम्हाला शक्ती द्यावी इतकीच मंगल कामना व्यक्त करतो. आज द्वादशी आहे, उद्या त्रयोदशी आहे आणि ज्ञानोबारायांचा समाधी सोहळा आहे. फक्त एकदा हात वर करा, फक्त 1 मिनिट. ज्यांनी आपल्याला हा काला दिला, या सद्विचारांचा वारसा आम्हाला दिला, त्या संतांचं स्मरण करणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून फक्त 2 मिनिटं त्या भगवंताचं थोडस चिंतन करून ज्ञानोबारायांचं आणि आताच्या सेवेला विराम द्यायचा आहे. केला सगळ्यांनी हात वर? ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया सेवा भगवत चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. काल्याचा अभंग होईल, शिंक्याचा अभंग होईल, आरती होईल आणि या कार्यक्रमाला विराम होईल. पुनश्च एकदा राऊत परिवाराला पुनश्च धन्यवाद देतो. आपल्याकडून हे भगवत कार्य करण्याकरता परमात्मा असंच तुम्हाला सामर्थ्य देत राहो, हीच मंगल कामना व्यक्त करून माझ्या शब्दांना विराम देतो. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल.